Hello everyone. We already started this topic number 12, drug distribution system in hospital. Okay. In that we covered the first two important department, that is OPD department and IPD department. Okay. In IPD department there are four methods: individual prescription method, complete flow stock. Okay. Number third is the combination of number 1 and 2, and next is the in unit dose dispensing. Okay, in that we covered the satellite pharmacies. Let's see the pre-packaging of medicines in the hospital. Okay, आपण एखादा रिपीट होणारे जे डिसीज असतील आणि त्यासाठी रिपीटेड पेशंट्स असतील तर ते स्पेस किंवा टाइम रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, काय मेडिसिन्स प्री पॅक करून ठेवतो. ओके, त्याचं डेफिनेशन बघूया आपण वन बाय वन. डेफिनेशन फॉर प्री पॅकेजिंग ऑफ मेडिसिन इन हॉस्पिटल. In small and medium size of hospital, the pharmacist may pre-pack only those medicines which are time consuming. Okay, time consuming जे products असतील किंवा सर्जिकल ऑपरेशन साठी ॲट अ टाइम लागणारे जे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा त्यासाठी रिलेटेड मेडिकल फॅसिलिटीज असतील ते आपण काय करतो, एकत्र आणून ठेवतो. रेस्ट ऑफ द ड्रग्स आर पॅक्ड अँड डिस्पेन्स्ड ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड इन द वॉर्ड्स अँड इन OPD. Okay. Advantages: it reduces overall cost of medicines. It saves the time of dispensing of drug to both in and out patients. It ensures accuracy and accountability of the doses of the drug. Okay. कॉस्ट कमी होतं, त्याच्यानंतर टाइम वाचतो आपल्याला बोथ इन अँड आउट पेशंट डिस्पेन्स करताना. अँड इट इन्श्युअर्स अॅक्युरेसी अँड अकाउंटेबिलिटी ऑफ द डोसेस ऑफ द ड्रग्स. ओके, अॅक्युरेसी मेंटेन राहतं आणि अकाउंटेबिलिटी सुद्धा आपल्याला मेंटेन करणं सोपं जातं. डिसएडव्हान्टेज बघा, इन्व्हेंटरी कंट्रोल, रिक्वायर्ड मोर मॅन पॉवर अँड फॅसिलिटीज अँड इक्विपमेंट्स वेअर ऑल्सो कॉस्टली. ओके, हे त्याचे डिसएडव्हान्टेजेस प्री पॅकेजिंग मध्ये सुद्धा. नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमचा बेड साइड फार्मसी. तिथून सुद्धा आपण ड्रग डिस्ट्रीब्युशन करू शकतो. ओके, बेड साइड फार्मसी मीन्स व्हॉट, बेड म्हणजे जिथं आपल्याला पेशंट ऍडमिट आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण एक छोटंसं कबर्ड करून आपण त्या ठिकाणी मेडिसिन स्टोअर करून ठेवू शकतो आणि ते मेडिसिन आपल्याला फार्मासिस्ट नर्सिंग स्टाफ कडून आपण पेशंटला देऊ शकतो. डेफिनेशन बघा, the pharmacist is to participate in activities going on around the patient apart from dispensing is called as bedside pharmacy. The pharmacist is to participate, okay, the activities going on around the patient apart from dispensing is called as bedside pharmacy. Example, life-saving drugs like nitroglycerin tablets may be kept at the bedside. काही life-saving drugs असतील, काही इमर्जन्सी ड्रग्ज असतात, ते सुद्धा आपण त्या कबर्ड मध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो. ओके, ह्याच्यामुळे आपलं फार्मसिस्टचा एक इमेज मेंटेन होतं आणि बेडसाईड फार्मसी मध्ये शक्यतो आपण स्वतः आपण दिल्यामुळे मेडिकेशन एरर सुद्धा कमी आपल्याला येतात पेशंट रिझल्ट मध्ये. ओके, रोल ऑफ फार्मासिस्ट ॲट बेडसाईड फार्मसी बघा, वॉर्ड व्हिजिट. He can visit the ward in every morning, ensures about progress of health. Okay, पेशंटचं सध्याचं कंडिशन काय आपण ते पण बघू शकतो. Allowing anxiety and fright. Okay, anxiety and fright आपण कमी करू शकतो. जी भीती असते ते पेशंटच्या मनात ते आपण कमी करू शकतो by giving the details about the diseases. Okay, interaction. He guides the patient and also nursing staff about storage, handling and safe use of medicines. Okay, आपण पेशंटला as well as नर्सिंग स्टाफला त्याचं स्टोरेज कसं केलं पाहिजे, ड्रगचं हँडलिंग कसं केलं पाहिजे आणि सेफ यूज ऑफ मेडिसिन सुद्धा आपण सांगू शकतो. ओके, ड्रग डिटेलिंग म्हणजे काय, ही कॅन एज्युकेट द पेशंट एज वेल एज हिज रिलेटिव्स ड्युरिंग हिज वॉर्ड व्हिजिट ऑन इपिडेमिक्स. ओके, काय हायजेनिक्स आपण केलं पाहिजे. इपिडेमिक्स म्हणजे काय, कम्युनिकेबल डिसीज काय आहे का ते पण पाहिलं पाहिजे. ओके, स्प्रेड ऑफ डिसीज, थोडक्यात फॅमिली प्लॅनिंग बद्दल पण सांगू शकतो आणि कम्युनिकेबल डिसीज बद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन देऊ शकतो आपण. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आहे तुमचा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे या टॉपिक मधला, सेंट्रल स्टेराइल सर्व्हिसेस, CSS. ओके,
These are the services which supply sterile materials required in the operation theater. Non-sterile material needed to OT is also provided. Okay, म्हणजे जे जे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स असतील ते आपण स्टराईल करून द्यायला पाहिजे. ओके, 100% मायक्रोबियल फ्री असले पाहिजे सगळे मटेरियल्स. ओके, त्यामध्ये सर्जिकल सप्लाय सगळे असतील. ऍडव्हान्टेजेस बघा, इट रिडक्शन इन वॉर्ड स्टरलायझेशन. ओके, it improves general cost by reducing operational and maintenance cost. Okay, nursing load is reduced, thus allowing nursing skill to wards. Okay, facilitates standardization of sterilization process. Facilitates means what? It helps to maintain or standardize the sterilization process in the overall activities. Okay, प्रत्येक हॉस्पिटल मध्ये एक सेंट्रल स्टराईल सर्व्हिस असतो, त्यामध्ये तुमचे सगळे जे ऑपरेशन करत असताना सर्जिकल ऑपरेशन करत असताना जे जे मटेरियल लागतं ते आपण काय करतो, स्टराईल करून घेतो. ओके, त्या सर्व्हिसला काय म्हणायचं, सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस. लोकेशन बघा, इट इज शुड बी लोकेटेड नियर टू द ऑपरेशन थिएटर. ओके, ऑपरेशन थिएटर मध्येच एक सेपरेट त्याला डोअर असतं, त्यामध्ये शक्यतो जवळपासच हे लोकेशन त्याचं असतं सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेसचं. ओके, लेआउट बघा, अ टिपिकल प्लॅन shall be activities and working stations should be visible to the in charge. Okay, a number of working stations like gloves processings, linen sterilization and general cleanup areas are separated from sterile storage. Due to such storage, cross flow of activities and contaminated material with sterile goods is minimized. Okay, जे जे स्टराईल ऍक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये ग्लोव्ज असतील, लिनेन्स असतील, ओके, जनरल क्लीनअप एरियाज असतील, सगळे काय असलं पाहिजे, हे सेंट्रल स्टराईल सर्व्हिस पासून थोडंसं लांब असलं पाहिजे. सेक्शन वाईज दिलेलं आहे बघा इथं. टिपिकल लेआउट प्लॅन फॉर सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस CSS. ओके, आता बघा आपण 1, 2, 2. ओके, त्याच्यानंतर अनस्टराईल स्टोरेज दिलेले आहेत. हे 5 म्हणजे काय ते दिलेलं आहे बघा. आता 1 म्हणजे काय, क्लीनअप अँड डिसअसेंबली स्टेशन, हे नंबर 1. ओके, सेकंड आहे फ्लास्क वॉशर सेट इन सिंक. ओके, इथे फ्लास्क वॉश करू शकतो आपण. नेक्स्ट आहे फ्लास्क रिन्सर सेट इन सिंक. ओके, हे काय फ्लास्क रिन्सर आहे. ओके, एक फ्लास्क वॉशर, एक फ्लास्क रिन्सर. नंबर 3 बघा, हा रिन्सर आहे. हा नंबर 4 किट असेंबली स्टेशन, असेंबल करून ठेवू शकतो आपण. नंबर 5 ग्लो वॉशर अँड ड्रायर, ग्लोव्ज आपण वॉश करू शकतो. शक्यतो प्रत्येक हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वेळेस नवीनच वापरतात. ग्लोव्ह पावडर करू शकतो आपण. नंबर 6 मध्ये 7 मध्ये बघा ग्लोव्ह पॅकेजिंग स्टेशन. ओके, इथे दिलेले आहेत बघा नाव, ग्लोव्ह पॅकेजिंग स्टेशन. अँड नंबर 8 इथे लिनन एरिया, लिनन इन्स्पेक्शन अँड फोल्डिंग स्टेशन. ओके, हे स्टरलायझेशन इक्विपमेंट आहे, ते स्टराईल स्टोरेज आहेत. ओके, कळतं. हे सुपरवायझरचा इथं एक चेंबर असतो, सुपरवायझर, आणि इथं लिनन स्टोअर करू शकतो आपण. लिनन म्हणजे काय, जे जे कापड आपण वापरतो सर्जिकल ऑपरेशन करताना ते आपण सगळे स्वच्छ इथे करून आपण ठेवू शकतो. ओके, मॅनेजमेंट अँड स्टाफ इन सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस बघा. अ मॉडर्न करिक्युलम कव्हर्स स्टडी ऑफ बॅक्टेरियोलॉजी, प्रिन्सिपल्स ऑफ स्टरलायझेशन, ऑपरेशन अँड टेक्निक्स ऑफ स्टरलायझर्स लाईक हॉट एअर ओव्हन, ऑटोक्लेव्ह, फंडामेंटल्स ऑफ मायक्रोबायोलॉजी, GLP procedures, etc. Hence, the pharmacist is an educationally better qualified person than the nurse to manage CSS. Okay, why the pharmacist is required in CSS असं विचारल्यानंतर हे त्याचे उत्तर आहेत. ओके, फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ बॅक्टेरिया हे आपण फर्स्ट इयरला लर्न केलेलं आहे. ओके, प्रिन्सिपल्स ऑफ स्टरलायझेशन, त्याचे हॉट एअर ओव्हनचं स्टडी, ऑटोक्लेव्ह, फंडामेंटल्स ऑफ मायक्रोबायोलॉजी, हे सगळे तुम्हाला HCV प्रॅक्टिकल मध्ये घेतील. So the following types of managements are practiced. Okay, pharmacy controlled असेल तर कसं होतं बघा. The pharmacist is educationally better qualified person than the nurse to manage CSS. He become ideal person to head this department. Okay, head of department in central services ला कोण असतं, शक्यतो pharmacist असतो. Nurse controlled बघा, maximum materials used by nurse, so a senior nurse is in charge of this section. Okay, senior nurse member जो असेल तो त्याचं इंचार्ज असतं. ड्युअल कंट्रोल म्हणजे काय, फार्मासिस्ट as well as nurse. Okay, both the pharmacist and nurse do some functions like packaging, distribution of medicine supplies into an OT requirement and cleaning, etc. शक्यतो
ड्युअल कंट्रोल असेल तर CSS तुमचं चांगलं चालतं, सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस. ओके. ड्युटीज ऑफ फार्मासिस्ट इन CSS बघा काय असू शकतं. डिस्ट्रीब्युशन ऑफ सप्लायज टू डिफरंट डिपार्टमेंट्स. ओके. डिफरंट डिपार्टमेंट्स म्हणजे कुठले, सर्जिकल डिपार्टमेंट असेल, ऑपरेशन थिएटर्स असतील, मेडिसिनल डिपार्टमेंट असेल, क्लिनिकल डिपार्टमेंट असेल, पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट असेल, त्या ठिकाणी आपण सगळ्या ठिकाणी आपण सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस म्हणजे स्टराईल केलेले जे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आपण प्रोव्हाइड करू शकतो. डिस्पेन्सिंग ऑफ सप्लायज इन स्मॉल लॉट्स, परचेस ऑफ सप्लायज, रिसिव्हिंग अँड स्टोरेज आपण करू शकतो. इंटरॅक्शन विथ सेल्स पर्सनल्स. ओके. जिथून त्या इंडस्ट्रीमधून जे पर्सनल येतात त्यांना आपण इंटरॅक्शन वाढवू शकतो. मीटिंग्स अँड डिस्कशन ऑन प्रॉब्लेम्स विथ मेडिकल स्टाफ. जे CSS रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतील ते आपण मेडिकल स्टाफ सोबत शेअर करू शकतो. टीचिंग अँड गिव्हिंग गाईड्स टू व्हेरियस अदर डिपार्टमेंट्स. ओके. हे टीचिंग सेंटरमध्ये सुद्धा ऍक्ट होतो. शक्यतो इथं जे नवीन फार्मासिस्ट असतील किंवा नवीन नर्सिंग स्टाफ असतील ते इथं ट्रेनिंग सुद्धा करू शकतात या सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेसमध्ये. इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टँडर्डायझेशन प्रोसिजर. ओके. इम्प्लिमेंटेशन ऑफ स्टँडर्डाइज प्रोसिजर ॲज पर गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस, GLP नुसार आपण इथं ट्रेनिंग घेऊ शकतो. स्टरलायझेशन ऑफ बल्क प्रोडक्ट. ओके. बल्क प्रोडक्ट म्हणजे त्यामध्ये तुमचे सीझर्स असतील, स्कॅल्पेल्स असतील, निडल्स असतील, ग्लोव्ज असेल, लिनन्स असतील, त्याच्यानंतर कॅथेटर्स असतील, हे सगळ्या गोष्टी आपण बल्क क्वांटिटीमध्ये कसं स्टराईल केलं पाहिजे ते सुद्धा आपण बिफोर मेडिकल ऑपरेशन हे आपण यामध्ये लर्न करू शकतो. आणि लास्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्मॉल लॉट्स ऑफ स्टराईल अँड नॉन स्टराईल प्रोडक्ट्स. ओके. आपण इथं बनवू शकतो. क्वेश्चन बँक बघा ॲज पर बोर्ड एक्झाम. डिफाईन OPD विथ देअर सर्व्हिसेस. OPD आणि ते सर्व्हिसेस आपण लिहू शकतो. 4 सर्व्हिसेस आहेत बघा. इमर्जन्सी असेल. ओके. कळलं. नेक्स्ट आहे नंबर सेकंड, एक्सप्लेन लोकेशन लेआउट ऑफ OPD डिस्पेन्सरी. 3 to 4 मार्क्ससाठी येऊ शकतं. डिफाईन IPD विथ देअर सर्व्हिसेस. IPD सर्व्हिसेस सुद्धा विचारले जाऊ शकतो. डेफिनेशन खूप महत्वाचे आहे. एक्सप्लेन चार्ज अँड नॉन चार्ज फ्लो स्टॉक ड्रग्स सिस्टम विथ इट्स ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. 4 मार्क्ससाठी येऊ शकतं हा क्वेश्चन. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. हे सगळ्यांचे मिनिंग तुम्हाला मगप पाहिजे, पाठच पाहिजे. ड्रग बास्केट मेथड, मोबाईल डिस्पेन्सिंग युनिट, सॅटेलाइट फार्मसी आणि बेड साईड फार्मसी सगळ्यांचे मिनिंग्स तुम्हाला माहिती पाहिजे with their examples. Okay. Next part आहे तुमचा define unit dose dispensing with their advantages and disadvantages. 2 to 3 marks साठी हा क्वेश्चन येतो. ओके. सेकंड लास्ट क्वेश्चन, that is question number 7. Write a note on pre-packaging with their advantages and disadvantages. असंही क्वेश्चन येऊ शकतं 2 to 3 marks साठी. कळतं. आणि लास्ट जो की आत्ताच आपण हा पार्ट पाहिला, एक्सप्लेन इन डिटेल सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस विथ देअर राईट ड्युटीज ऑफ फार्मासिस्ट इन सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस. ड्युटीज लिहित असताना तुम्ही बोथ फार्मसी कंट्रोल्ड ॲज वेल ॲज नर्स कंट्रोल आणि ड्युअल कंट्रोल असा शब्द आहे. ड्युअल कंट्रोलमध्ये तुम्ही फार्मसी आणि नर्सिंग स्टाफ हे दोन्ही कव्हर करायचे. ठीक आहे. हा तुमचा 12th टॉपिक इथे कम्प्लीट होतो. ठीक आहे. पहिल्यापासून एकदा बघूया आपण रिवाइज की याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला सांगतो. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज वेल ॲज MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू काय इम्पॉर्टंट आहे बघा. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे 2 सेक्शनमध्ये हा टॉपिक डिवाइड केलेला आहे, OPD आणि IPD मध्ये. डेफिनेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ OPD डिपार्टमेंट. ओके. राईट द OPD डिपार्टमेंट एक्सेप्ट असं क्वेश्चन येऊ शकतं MCQ वेळेस सुद्धा. इमर्जन्सी आउट पेशंट, रेफर्ड आउट पेशंट, स्पेशल आउट पेशंट आणि जनरल आउट पेशंट. ओके. लोकेशन खूप महत्वाचं आहे. लोकेशन कुठं असलं पाहिजे, लेआउट कसं असलं पाहिजे हे त्याचा डिझाईन आहे. ओके. त्याच्यानंतर रिसिप्ट अँड इश्यू सिस्टम कसं असलं पाहिजे. नॉन एम्ब्युलेटरी सर्व्हिस म्हणजे काय, त्याचा ॲडव्हान्टेजेस, कम्प्लीट स्टोअर, नॉन चार्ज म्हणजे काय, चार्ज म्हणजे काय, नावाचंच आहे. कॉम्बिनेशन म्हणजे काय. ठीक आहे. या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर युनिट डोस डिस्पेन्सिंगचं ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस, सॅटेलाइट फार्मसी म्हणजे काय, त्याच्यानंतर प्री पॅकेजिंग कसं असतं हॉस्पिटलमध्ये, बेडसाईड फार्मसी म्हणजे काय, सॅटेलाइट फार्मसी म्हणजे काय, आणि महत्त्वाचं म्हणजे सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस. हा लेआउट 1-2 वेळा काढा तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. ठीक आहे. कळतं. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट